सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल म्हणजेच रावीची आई. आजच्या सकाळची सुरुवात काय अशी झाली. रात्री लेट झाल्यामुळे भाज्या काही निवडून ठेवता आल्या नाहीत, म्हणून सकाळ सकाळी हा गोंधळ उठलाय. सगळं निवडून झाल्यावर आधी भाजी करायला घेतली. हे व्हेजिटेबल कट करायचं मशीन मी मार्केटमधून घेऊन आली. तेच ट्राय करायचं चालू होतं. तसं या कटरने वेळ तर खूप वाचतोय आणि सगळ्यात मेन कांदा रडवतही नाही. भाजीला रंग तर एवढा मस्त आलाय. टेस्टला कशी झाली खाल्ल्यावरच समजेल. त्यापासून किचन मध्ये एवढा राडा पडलाय ना की काय सांगायचं. म्हणून आधी पटपट किचन आवरून घेतलं आणि लगेच पूजा मांडायला घेतली. सगळ्यात आधी पाठावर लाल कापड अंथरून घेतलं. तांदळाची रास घालून त्यावर हळदी कुंकू लावून घेतलं. हळदी कुंकू म्हणलं की माझी लाडूबाई सगळ्यात आधी असते. तिला हळदी कुंकू लावायला खूपच जास्त आवडतं. तिला फक्त हळदी कुंकूचा करणं दिसलाच पाहिजे. संक्रांती मांडून घेतल्यानंतर पानाचा विडा ठेवला. सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. मग काय संक्रांतीमध्ये जे जे टाकावं लागतं ते सगळं टाकून घेतलं. पानाच्या विड्यावर ऊस, अळकूण, खजूर, बदाम हे सगळं ठेवून घेतलं. नंतर संक्रांतीमध्ये गाजर, वाटाणा, हरभरा हे सगळं टाकून घेतलं. अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतली. थोड्या वेळाने लगेच भाकरी करायला घेतल्या. आज मस्त तिळाच्या भाकरी केल्या जातात आणि या तिळाच्या भाकरी खायची खरी मज्जा तर फक्त भोगीच्याच दिवशी येते. तर असा होता आजचा दिवस. चला तर मग भेटू उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये.